तुम्ही अशा प्रकारचं कधी लोणचं खाल्लंय का? अगदी मस्त लागतं. ही माझी आई आजीची रेसिपी आहे. कैऱ्या स्वच्छ धुवून वगैरे अशा प्रकारे कापून घ्यायच्या. नंतर त्याच्यामध्ये अगदी मीठ चांगलं भरायचं. एका भांड्यामध्ये ठेवायचं, प्लास्टिक ठेवायचं, वजन ठेवायचं. 2 दिवस ठेवा. 2 दिवसानंतर बघा रंग वेगळा होतो. त्यातलं कोय काढून घ्यायची. नंतर आपण ते बाजूला ठेवायचं. इथे एका तव्यावरती राई भाजून घ्यायची. त्याचबरोबर मेथीदाणे भाजून घ्यायचे. राईची डाळ भाजून घ्यायची आणि लगेच आपण फोडणी देऊया. तेलामध्ये घालायची राई आणि त्याचबरोबर हिंग. अगदी सोपी साधी रेसिपी आहे. आणि हे सुद्धा थंड करायचे. तेल सुद्धा आणखीन घेऊन थंड करायचे. म्हणजे गरम करून थंड करायचे. राई आणि त्याचबरोबर मेथीदाणे वाटून घ्यायचे. मग नंतर एका भांड्यामध्ये घ्या. राईची डाळ घालायची. लाल तिखट ही फोडणी घालायची. मीठ कमी असेल तर मीठ सुद्धा घालायचे. आणि जे कैरीत दाबून ठेवलेलं पाणी मिठाचं तेही घालायचे. अशा प्रकारे सगळा मसाला त्यात भरायचे आणि एका बरणीमध्ये चांगला मस्त काचेच्या भरा. थोडंसं मिठाचं पाणी तेही घाला आणि तेल घाला आणि मस्त असं लोणचं